श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हे दोन्हीही गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी खूप मोठा योगायोग हा तयार झालेला आहे. आणि पहा, गणपती बाप्पा हे आपले विद्येचे, ज्ञानाचे आणि बुद्धीची देवता मानली जाते. त्याचबरोबर विघ्नहर्ता आणि संकटनाशक म्हणून देखील गणपती बाप्पांना ओळखलं जातं. आपल्या भक्तांवरती कोणत्याही प्रकारचं संकट ते येऊ देत नाही. गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून त्यांचे व्रत जर केले तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर पहा, उद्या सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान जर आपण घरी घेऊन आलो तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा असतात ना, त्या देखील 24 घंट्यामध्ये पूर्ण होतील आणि आपल्या सर्व संकट, अडचणी, दोष, विघ्न हे सर्व दूर होऊन जातील आणि गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ना, हा इच्छापूर्ती करण्यासाठीचा उपाय आहे. आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या मनामध्ये लक्ष्मी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, मुलांच्या काही दोष अडचणी दूर होण्याबाबत इच्छा असेल, मुलांची प्रगती होण्याबाबत इच्छा असेल, पतीची प्रगती होण्याबाबत इच्छा असेल, त्याचबरोबर काही आजारपण असेल ते दूर होण्यासाठी तुमची इच्छा असेल, तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठीची इच्छा असेल, तर या सर्व इच्छांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य, संकट, अडचणी, विघ्न हे दूर होऊन जातात. हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला अंघोळ झाली की गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यांना आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि नंतरच हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही पवित्र झाडं आहेत की त्यांना दैवी शक्ती म्हटलं जातं आणि म्हणूनच अशा विशिष्ट तिथी जेव्हा असतात तर त्या झाडांची त्यावेळेस पूजा केली जाते. जसं की वडाचं झाड आहे, वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश वास करत असतात. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मीसह इतर देवी देवता देखील वास करत असतात. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. अगदी त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना प्रिय असणारं झाड जे आहे ते आहे जास्वंदीचं झाड. पहा, गणपती बाप्पांना जास्वंदीच्या झाडाचं फुलच नाही तर पानं देखील अतिशय प्रिय आहे. त्यामुळे चतुर्थी असेल किंवा इतर दिवशी देखील आपण गणपती बाप्पांना जास्वंदीच्या फुलं अर्पण करत असतो. आणि म्हणूनच पहा, आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला सकाळीच आपल्या घरामध्ये ह्या लाल जास्वंदीच्या फुलाचं एक पान आणायचं आहे. हे पान आणताना आपल्याला ज्या झाडाला लाल रंगाची जास्वंदीची फुलं येतात तेच पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. जास्वंदीचं पान आणताना तुम्हाला व्यवस्थित आणायचं आहे. खराब झालेलं, किडलेलं, फाटलेलं असं आणायचं नाही. घरी आणल्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला गंध तयार करायचा आहे. त्याचबरोबर जास्वंदीच्या झाडाची एक काडी देखील आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ह्या काडीच्या साह्याने त्या जास्वंदीच्या झाडाचं जे पान आणलेलं आहे त्या पानावरती आपल्याला जी काही आपली इच्छा आहे, धनप्राप्तीबद्दल असेल, लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीत असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. आता ही इच्छा तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वा देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत. दुर्वा ह्या अमृत समान मानल्या जातात म्हणून गणपती बाप्पांनी ह्या दुर्वा ग्रहण देखील केल्या होत्या. म्हणून आपल्याला 21 दुर्वांची जोडी देखील घ्यायची आहे आणि हे एक जास्वंदीचं पान. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे
आणि त्या तांदळावरती हे जे पान तुम्ही आहे इच्छापूर्ती लिहिलेलं, तर ते इच्छा तुम्ही लिहिलेलं पान त्या तांदळावरती ठेवायचं आहे. आणि ज्या दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या दुर्वा गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा हातामध्ये तुम्हाला ठेवायच्या. आणि ही पान ठेवलेली प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता पहा, हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचा जो प्रभावी मंत्र आहे ओम गण गणपते नमः, या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर परत तुम्हाला हात जोडून गणपती बाप्पांना तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि हे पान जे आहे तर ते संपूर्ण दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे. आता पहा, हा उपाय करत असताना तुम्हाला आसन टाकून आसनावर बसून हा उपाय करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर पहा, संध्याकाळी तुम्हाला ते पान उचलायचं आहे आणि ज्या गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या होत्या त्या तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहे. आता बघा, जे काही अक्षता आपण घेतल्या होत्या, जे काही तांदूळ घेतले होते त्यातले 11 अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला ठेवायचे आहेत. ह्या दुर्वा ठेवायच्या आहेत आणि ते पान तुम्हाला एका धाग्याने बांधायचे आहे. त्यानंतर हे जे पान आहे दुर्वा आणि धागा बांधलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला अखंड 11 तांदळाचे दाणे सुद्धा आपण घेतलेले आहेत. तर हे सर्व घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर परत एकदा हात जोडून तुमची इच्छा व्यक्त करून तुम्हाला घरी यायचं आहे. करून पहा, हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच या उपायाचा फायदा होईल. हा उपाय केल्याने तुमची 100% इच्छा ही पूर्ण होणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे पान तिथे अर्पण करून यायचं आहे. आता तुम्ही मंदिरामध्ये गेलेला आहात त्यावेळेस तुम्हाला तिथे जर कुणी अक्षता अर्पण केलेल्या दिसल्या तर त्या अक्षदांमधल्या किंवा गहू तुम्हाला अर्पण केलेले दिसले तर त्यामधले काही तांदूळ काही गहू तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. घरी घेऊन आल्यानंतर त्याची तुम्हाला एक पुडी बांधायची आहे. ही पुडी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तेव्हा ती तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. तुम्ही एखादा इंटरव्ह्यू करण्यासाठी गेलेला असाल, नोकरी प्राप्तीसाठी तुम्हाला खूप धडपड करत आहात, तिथे गेलेला असाल तर तुम्ही ही पुडी सोबत घेऊन जायची आहे. जर तुमचे मुलं परीक्षेसाठी जात असतील किंवा काही पेपर देण्यासाठी जात असतील तर तुम्हाला ते पुडी जी आहे तर ती त्यांच्यासोबत द्यायची आहे. एखादी व्यक्ती आपल्या घरातली प्रवासासाठी जात असेल तर तिच्याजवळ तुम्हाला ही पुडी द्यायची आहे, जेणेकरून ती व्यक्ती व्यवस्थित घरी येईल आणि त्या व्यक्तीचे सर्व कामं देखील पूर्ण होतील. आणि परत तुम्हाला ती पुडी गणपती बाप्पांच्या समोर तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. जेव्हा काही महत्त्वाचं काम असेल तेव्हा तिथून उचलून परत स्वतःजवळ घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय देखील करून पहा. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. बऱ्याच जणांना या उपायाचा फायदा झालेला आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.